नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण उपवासाची एक डिश बघणार आहोत. तर उपवासाला आपण नेहमीप्रमाणे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे खातो. तर आज काहीतरी वेगळं असं आपण वरीच्या तांदळाचा भात कसा बनवायचा तो बघणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी साहित्य बघून घेऊया. तर इथे मी वरीचे तांदूळ घेतले आहेत, शेंगदाणे, तूप, मीठ, जिरे, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. जर तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर या मिरची खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता. तर इथे आपण वरीचे तांदूळ आहेत ते भाजून घेऊया. तर मी एका पॅनमध्ये वरीचे तांदूळ घातले आहेत आणि 5 मिनिट मी चांगले असे भाजून घेणार आहे. वरीचे तांदूळ भाजल्याने भात आहे हा चांगला सुटसुटीत होतो. तर हे बघा इथे झाली आहेत 5 मिनिट. तर छान भाजून झाले. आता आपण त्या तांदळांना फोडणी घालूया. तर एका पॅनमध्ये मी तूप घेतले आहे आणि तूप छान असे गरम झाले आहे. आता त्यामध्ये आपण शेंगदाणे आहेत ते भाजून घेऊया. आपण जेव्हा वरीचा भात खातो तेव्हा मध्ये मध्ये जेव्हा शेंगदाणे येतात तेव्हा भात खायला खूप मजा येते आणि तोच भात खूप टेस्टी लागतो. तर इथे बघा मी हे शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता आपण शेंगदाणे आहेत ते बाजूला करून घेऊया आणि त्याच तुपामध्ये जिऱ्याची फोडणी घालूया. तर मी इथे आता जिरे घालते. जिरे छान तडतडले. आता मी कढीपत्ता घालते आणि यावरती मिरची घालते आणि हे मी छान असे परतून घेते. इथे छान असे परतून झाले आहे. आता आपण शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये आपण वरीचे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि ते मी यामध्ये घालते आणि मी अर्धा मिनिट छान असे परतून घेणार आहे तुपावरती. तर हे बघा आता इथे अर्धा मिनिट झाला आहे आणि छान मी परतून घेतले. आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया. यामध्ये गरम पाणी घालायचे, थंड पाणी घालायचे नाही. तर हे बघा आता आपण परत परतून घेऊया हा भात. जर तुम्ही 1 बाऊल वरीचे तांदूळ घेत असाल तर 2 बाऊल तुम्ही पाणी घ्या आणि हे वरीच्या तांदळावरती पाणी अवलंबून आहे. तर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर इथे मीठ घातले आहे आणि छान असे परत परतून घ्यायचे आहे आणि वरती आपण झाकण ठेवून देणार आहोत. हे 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे, पण तुम्ही मध्ये मध्ये चेक करा. तर हे बघा आता इथे भात छान असा झाला आहे. परतून घेऊया आपण हा भात आणि यावरती आपण कोथिंबीर घालणार आहोत. तर मी इथे कोथिंबीर घालते. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. तर तुम्ही इथे बघू शकता भात किती सुटसुटीत असा झाला आहे. हे बघा आणि हा भात खायला खूप टेस्टी लागतो. या भाताबरोबर शेंगदाण्याची कढी खाल्ली जाते. तर मी त्याची व्हिडिओ अपलोड केली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही बघा. हे बघा आता भात बघा किती छान असा चविष्ट असा झाला आहे. चला अशाच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.